नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला गुरुवारी गुरुचरित्रामधील हा अध्याय वाचायचा आहे. बघा, गुरुचरित्रामधील या अध्यायाचं वाचन केल्यामुळे आपल्याला आपल्यावर जेवढंही काही कर्जाचं डोंगर असेल ते कर्जाचं डोंगर यामुळे कमी होणार आहे. हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे आणि हा उपाय कसा करायचा, कधी करायचा याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बघा, आपण कितीही काम केलं, कितीही कष्ट केले तरी आपल्याला काही वेळेला काही उसणं किंवा कर्जबाजारी व्हावं लागतं. काही वेळेला कर्ज हे घ्यावं लागतं आणि काही वेळेला काहींचं हे घेतलेलं कर्ज काही केलं तरी संपत नसतं किंवा ते मिटत नसतं. तर मग अशा वेळेला अशांनी हा उपाय करायचा आहे. त्यांनी गुरुवारी गुरुचरित्रामधील हा अध्याय वाचायचा आहे. परंतु हा अध्याय कसा वाचायचा याचे देखील काही नियम आहेत. हे नियम आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा पण माझे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन हे तुमच्या सर्वांना सगळ्यात अगोदर मिळेल. गुरुचरित्रामधील हा अध्याय, या अध्यायाचं पठण केल्यामुळे आपल्याला जर का पैशाची तंगी असेल, जर का आपला एखादा व्यवसाय बंद पडला असेल, नोकरीमध्ये यश मिळत नसेल, तर या सर्व गोष्टींसाठी या अध्यायाचं आपण पठण हे दररोज करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या भोवती कर्जाचं डोंगर असेल तर आपल्याला हा उपाय 11 गुरुवार करायचा आहे. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ओळख आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व आपल्याला फलित इच्छा प्राप्ती होते. जर आपल्याला व्यवसायात नुकसान झाले असेल, आपला व्यवसाय बुडाला असेल, आपण कर्जबाजारी झाले असाल, आपण स्वतःला संपवण्याच्या टोकाचा विचार करत असाल, तर एकदा श्री गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून गुरुचरित्राच्या 8व्या अध्यायाचे नित्य पठण केले पाहिजे. खूप कमी वेळात आपल्याला आशेची किरण दिसेल आणि आपला सर्व त्रासातून आपली सुटका होईल. जर का आपल्याला कर्जाचा डोंगर असेल, कितीही काहीही करून कर्जाचा डोंगर कमी होत नसेल, तर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय तुम्हाला दर गुरुवारी करायचा आहे. औदुंबराचं झाड हे सर्वांना माहिती असेलच. तुमच्या जर का घराच्या आजूबाजूला औदुंबराचं झाड असेल किंवा स्वामींच्या मंदिरात, दत्ताच्या मंदिरात, स्वामींच्या मंदिरात किंवा दत्तांच्या मंदिरात हे औदुंबराचं झाड असेल, तर तुम्हाला तिथे जाऊन हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. तुम्हाला औदुंबराच्या झाडाची पूजा करायची आहे. औदुंबराच्या झाडाला अष्टगंध लावायचा आहे. तुम्हाला धूप, दीप, दिवा लावायचा आहे. फुलं अर्पण करायची आहे, अक्षता अर्पण करायची आहे आणि तुम्हाला औदुंबराच्या झाडाला नमस्कार करायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात, ज्या गुरुवारपासून तुम्ही हा उपाय करणार आहात, त्या गुरुवारी, पहिल्या गुरुवारी तुम्हाला अशा पद्धतीने पूजा करून तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. संकल्प अगदी साधा आहे की मी हे दत्तराया, हे दत्तगुरु महाराज, हे स्वामी महाराज, मी तुमची आजपासनं 11 गुरुवार तुमची ही सेवा करणार आहे. मी माझ्या कर्जाचा डोंगर कमी व्हावा किंवा माझ्या डोक्यावर खूप कर्ज आहे ते कमी व्हावं किंवा ते लवकर मिटावं, यासाठी मी तुमची 11 गुरुवार ही सेवा करणार आहे. तर मला या कर्जातनं लवकर मार्ग दाखवा किंवा माझं हे कर्ज लवकर मिटवा, असं तुम्हाला संकल्पात सांगायचं आहे. आणि हा उपाय तुम्हाला 11 गुरुवार औदुंबराच्या झाडापाशी जाऊन करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, गुरुचरित्रामधील 18वा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे. आता याच्यासाठी तुम्हाला गुरुचरित्राचा ग्रंथ घेऊन जायची गरज नाही, तर तुम्हाला 18व्या अध्यायाचं स्वतंत्र पुस्तक हे उपलब्ध होईल. तुम्ही ते स्वतंत्र पुस्तक घ्या आणि तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुम्ही गुरुवारी औदुंबराच्या झाडाखाली गेल्यानंतर या पद्धतीने पूजा करा. पहिल्या गुरुवारी संकल्प सोडा. त्यानंतर तुम्हाला तिथे बसून तुम्हाला 18वा अध्याय वाचायचा आहे.
आता हा अध्याय तुम्हाला 11 वेळा पठण करायचा आहे। बघा, ही सेवा तुम्हाला 11 गुरुवार करायची आहे आणि 11 गुरुवार तुम्हाला 11 वेळा या अध्यायाचं पठण करायचं आहे। म्हणजे एका गुरुवारी तुम्हाला 11 वेळा 18व्या अध्यायाचं पठण करायचं आहे। पठण करण्यासाठी बसण्यासाठी आसन हे आवर्जून घ्यायचं आहे। कारण जेव्हा तुम्ही कुठली सेवा करता, पूजा करता, देवपूजा करतात, तेव्हा जर का तुम्ही बसायला आसन घेतलं नाही, तुम्ही जर का जमिनीवर बसला, तर तुम्ही केलेली सेवा, तुम्ही केलेलं फळ हे सगळं ह्या जमिनीला अर्पण होतं। यासाठी तुम्हाला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि आसनवर बसूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे। सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला दत्तगुरूंना, स्वामी समर्थांना नमस्कार करायचा आहे आणि माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे। बघा, 11 गुरुवार तुम्ही हा उपाय करून बघा। ह्या अध्यायाचं पठण केल्यामुळे तुमच्या नोकरीत असलेले त्रास कमी होतील। तुमची जर का व्यवसायात प्रगती होत नसेल तर ती व्हायला चालू होईल। पैशाच्या तुमच्या कुठल्याही समस्या असू द्या, त्या समस्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। या उपायाने नक्कीच तुम्हाला तुमच्या इच्छा ह्या पूर्ण झालेल्या दिसतील। जर का कुठल्या अडचणी असतील तर ह्या अडचणी देखील ह्या उपायाने नक्कीच तुमच्या पूर्ण होतील। बघा, आपण बरेच उपाय करत असतो, बऱ्याच सेवा करत असतो, कष्ट बरेच करत असतो, बरेच कामं करत असतो। कितीही कामं केले तरी आपण इतके पैसे कमवू शकत नाही की हा कर्जाचा डोंगर तुम्ही लगेच तुमचा मिटवू शकाल। तर ह्या कष्टासाठी, कमवलेल्या पैशासाठी किंवा कमवलेले पैसे योग्य मार्गाला जाण्यासाठी तुम्हाला ही काही सेवा, ह्या काही गोष्टी ह्या करणं गरजेचं आहे। तुम्ही कष्ट करत असला तरी सुद्धा या कष्टाला यश मिळावं यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत। बघा, आपण ह्या गोष्टी एक सेवा म्हणून करू शकतो। तुम्ही उपाय म्हणून न करता ही गोष्ट एक सेवा म्हणून करा, एक आराधना म्हणून करा। बघा, याचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।